या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट मोठ्या पदावरती जाता, सर्वसामान्य जनतेसाठी आणि देशासाठी देशप्रेम व्यक्त करण्याची ही एक चांगली संधी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि प्रशासकीय अधिकारी होण्याच्या माध्यमातून मिळू शकते। त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहे। यश म्हणजे अब्दुल कलामांनी जे यश मिळवलं त्याला यश म्हणायचं। यश म्हणजे मेट्रोमॅन ई श्रीधरांनी एकही पैशाचा घोटाळा न करता कमीत कमी कालावधीमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट केले आणि ही मेट्रोमॅन म्हणून ज्यांनी पदवी मिळवली आणि कोकण रेल्वे सारखा जो प्रोजेक्ट उभा केला त्याला यश म्हणायचं असतं। सिंधुताई सपकाळ प्रतिकूल परिस्थितीमध्ये असंख्य अडचणी येत असताना घरातल्या लोकांनी नाकारलेला असताना सुद्धा अनाथांची माय म्हणून त्यांचा नावलौकिक केला जातो आणि कितीतरी पुरस्कार मिळवलेले आहेत त्याला यश म्हणायचं असतं। कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा फक्त विजय असतो, परंतु अनेक संकटांची आणि अडचणींचा सामना करून मिळालेले यश हा फक्त विजय राहत नाही तर तो एक इतिहास घडलेला असतो। तुम्हाला जर असा काहीतरी इतिहास घडवायचा असेल तर येणाऱ्या अडचणी आणि संकट यांचा भाव करू नका। तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये जे काही चांगले गुण आहेत ते ओळखा, त्याच्यानुसार तुमची मोठी स्वप्न तयार करा, त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा, नियोजनाला परिश्रमाची जोड द्या, परिश्रमानंतर अपयश संकट आली तर त्याच्यावरती मात करायला शिका आणि पदापेक्षा आपल्या कामाला महत्त्व द्या आणि सर्वोत्तम करण्याचा ध्यास करा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा समाजहित, लोकहित आणि देशहिताला प्राधान्य द्या आणि काहीच नाही झाला तर जीवनाचा आनंद घेऊन हे जीवन जगायला शिका। व्याख्यानासाठी का उपस्थित राहायचं? मराठीमध्ये एक छान वाक्य आहे, केल्यानं देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा येतसे चातुर्य फार। केल्यानं देशाटन म्हणजे काय? वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायची आहे, पर्यटन स्थळांना भेटी द्यायची आहे, माहीत नसलेल्या नवीन ठिकाणांना भेटी द्यायची आहे। त्या ठिकाणांना भेटी दिल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर होते, आपल्याला नवीन माहिती प्राप्त होते। दुसरा आहे पंडित मैत्री। पंडित मैत्री ज्याच्याकडे विशेष असं ज्ञान आहे, ज्याची बुद्धिमत्ता अपाट आहे, जो काहीतरी विद्वान आपण म्हणून नावाजलेला आहे, अशा व्यक्तींची आपली मैत्री असणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट सभेत संचार। सभेत संचार म्हणजे आज हा व्याख्यानाचा कार्यक्रम होतोय किंवा एखादा संवाद परिसंवाद चर्चा आयोजित केलेली असते, त्या सभेमध्ये आपण वावर करायचा आहे, त्या सभेमध्ये आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि त्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व सुधारायचं आहे, ज्ञान संपादन करायचं आहे। आणि चौथी गोष्ट आहे शास्त्र ग्रंथ विलोकन। शास्त्र ग्रंथ विलोकन म्हणजे चांगल्या पुस्तकांचं वाचन करायचं आहे, ग्रंथांचं वाचन करायचं आहे। आज या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात सोशल मीडियावरती वाचन करतो, पण चांगल्या पुस्तकांचं वाचन कमी होत चाललेलं आहे। त्या सर्वांच्या दृष्टीनं हा व्याख्यानाचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे, कारण की या चारही गोष्टी या व्याख्यानामध्ये येतात। कारण की पंडित मैत्री जी चांगल्या लोकांची मैत्री होते, व्याख्यान देणारा कुठल्या तरी विषयामध्ये तज्ञ असतो, त्या व्यक्तीचाही आपल्याला माहिती त्याच्याकडून प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होतं आणि सभेतही संचार होतो। शास्त्र ग्रंथ विलोकन म्हणजे व्याख्यान देणारा व्यक्तीनं काहीतरी पुस्तके वाचलेली असते, काहीतरी माहिती घेतलेली असते आणि ती माहिती तो व्यक्ती आपल्याला देत असतो। या सर्वांचा मिलाप आहे आणि मनुजा येतसे चातुर्य पार म्हणजे अशा प्रकारचं जर ज्ञान आपण संपादन करत असो या चारही गोष्टींच्या माध्यमातून, तर आपली बुद्धिमत्ता हुशारी वाढत जाते आणि जीवनामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो। आता युवक म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे। युवक धोरण शासनाने जाहीर केलेलं आहे, त्याच्यामध्ये वयाच्या 30 वर्षापर्यंतचा जो काही व्यक्ती आहे त्याला युवक म्हटलेला आहे। पण मी ती व्याख्या सांगत नाही, मी तुम्हाला सर्वसामान्य लोकांना समजणारी एक सोपी व्याख्या सांगतो। कोणतीही गोष्ट करू शकतो हा आत्मविश्वास असणारा, असंख्य संकटे आली तरी सुद्धा अशक्य ते शक्य करणारा, आपल्या कर्तृत्वाद्वारे आणि कामाद्वारे समाजासाठी आणि देशासाठी योगदान देण्यासाठी सदैव तयार असणारा आणि मनाने तरुण असणारा कोणत्याही वयाचा व्यक्ती म्हणजे तरुण किंवा युवक। ही व्याख्या जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही सर्वजण मनाने चिरतरुण आहात आणि युवक आहात, ही जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि मग तुम्ही त्या माध्यमातून तशा प्रकारे काम करू शकता। अब्दुल कलामांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, युवकांना त्यांच्या शक्तीची आणि ताकदीची जाणीव करून द्यायला हवी, त्यांचा उपयोग समाजासाठी आणि देशासाठी करायला हवा। कोणताही देश आपल्या युवा शक्तीचा योग्य उपयोग करूनच महान देश बनू शकेल असं अब्दुल कलामांनी सांगितलंय। आता यश म्हणजे काय? यशाची सुद्धा आपली व्याख्या चुकीची आपण करत आहोत। माणूस जन्माला येतो, जन्म झाल्यानंतर बालपण होतं, बालपण झाल्यानंतर तो तारुण्यामध्ये जातो,
तारुण्यानंतर प्रौढत्व येतं आणि प्रौढत्व येणं आल्यानंतर वार्धक्याकडे झुकून आपला मृत्यू होतो. याला आपण जीवन म्हणून नाव दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं काय, आपला जन्म होतो. जन्म झाल्यानंतर आपण बालपणामध्ये जातो. बालपणानंतर आपण शाळेमध्ये प्रवेश करतो. आणि शाळा ज्यावेळी सुरू होते त्यावेळी चांगले मार्क्स मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं. आणि चांगले मार्क्स मिळाल्यानंतर चांगली नोकरी मिळवायची असते. आणि चांगली नोकरी मिळाल्यानंतर चांगला पगार मिळत असतो. आणि मुलगा असेल तर चांगला पगार मिळत असेल तर त्याला सुंदर आणि चांगली बायको मिळते. आणि मुलगी असेल तर तिला कमवता चांगला पैसे मिळवणारा आणि तसा सुंदर असणारा एखादा मुलगा मिळतो. आणि नंतर मग पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला याच्यामध्ये जीवनाची धकाधक आणि धावपळ सुरू होते. आणि नंतर आजार येऊन आपला मृत्यू होतो. हे आपलं जीवनाचं यश म्हणून आपण संपादन केलेलं आहे. आणि अशी सोपी पण चुकीची अशी व्याख्या आपण यश म्हणून बनवलेली आहे. यश कशाला म्हणायचं हे जरा जाणून घ्या. यशाची व्याख्या काय आहे हे आपल्या मुलांना पहिल्यांदा सांगा. यश म्हणजे अब्दुल कलामांनी जे यश मिळवलं त्याला यश म्हणायचं. यश म्हणजे मेट्रोमॅन ई श्रीधरांनी एकही पैशाचा घोटाळा न करता कमीत कमी कालावधीमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट केले. आणि ही मेट्रोमॅन म्हणून ज्यांनी पदवी मिळवली आणि कोकण रेल्वे सारखा जो प्रोजेक्ट उभा केला त्याला यश म्हणायचं असतं. सिंधुताई सपकाळ प्रतिकूल परिस्थितीमध्ये असंख्य अडचणी येत असताना घरातल्या लोकांनी नाकारलेला असताना सुद्धा अनाथांची माय म्हणून त्यांचा नावलौकिक केला जातो. आणि कितीतरी पुरस्कार मिळवलेले आहेत त्याला यश म्हणायचं असतं. मेरी कोमकडे आपल्याला बघावं लागेल. आसाम सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्वेकडच्या राज्यामध्ये तिचा जन्म होऊन, आदिवासी समाजामध्ये जन्म होऊन, परिस्थिती असंख्य प्रतिकूल असताना 4 मुलांची आई असताना सुद्धा 6 वेळा जागतिक विजेतेपद जिंकते. त्याला यश म्हणायचं आहे. यशाची व्याख्या काय आहे ती पहिल्यांदा जरा व्यवस्थित जाणून घ्या. आणि तुमच्या मुलांना ही नोकरी, संपत्ती, पैसा या भौतिक सुखातून थोडं बाहेर आणा आणि खरी यशाची व्याख्या त्यांना समजावून सांगा. आता स्पर्धा हा प्रचंड आहे. एक जागा असेल तर त्याच्यासाठी 1 लाख अर्ज येतात. आणि स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्या सर्वांची स्पर्धा, धावण्याची स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेबरोबर आनंद सुद्धा घ्यायचा असतो ते आपण विसरून गेलेलं आहे. आणि स्पर्धा म्हणजे काय असतं, 2 मित्र असतात, ते एका जंगलामध्ये गेलेले असतात आणि त्यावेळी तिथं वाघ आलेला असतो. आणि वाघ आल्यानंतर एक मित्र पळत असतो, दुसरा मित्रही पळत असतो. एका मित्राला सोडून दुसरा मित्र पुढे निघून जातो. त्याला माहिती असतं की या मित्राच्या अगोदर फक्त मी पुढे गेलो तर वाघ त्या दुसऱ्या मित्राला खाणार आहे, मला काय खाणार नाही, म्हणजे मी जिंकलो. अशा प्रकारची स्पर्धा आपण निर्माण केलेली आहे. मित्रही वाचला पाहिजे आणि मीही वाचलो पाहिजे आणि दोघांचीही शिकार न झाली पाहिजे. अशा प्रकारची जर निको स्पर्धा असेल तर त्याला खऱ्या अर्थानं स्पर्धा म्हणायची आहे. अशी जर आपल्या मित्राला वाघाच्या तावडीमध्ये देणार आहे आणि आपण आपल्या मित्रापेक्षा थोडं पुढे जाणार आहोत, अशा स्वरूपाची जर स्पर्धा असेल तर कदाचित आपण त्या वाघाच्या तावडीमधला जाणारा मित्र सुद्धा होऊ शकतो. हे म्हणायला काय हरकत नाही. आता युवक म्हणजे काय आपण चर्चा केली, यश म्हणजे काय आपण थोडक्यामध्ये चर्चा केली, स्पर्धा म्हणजे काय याचे थोडक्यात जाणून घेतलं. आता आपल्याला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या ठिकाणी थोडं आपल्याला चर्चा करायची आहे. पहिली गोष्ट मी आवर्जून सांगेन, स्पर्धा परीक्षा ही युवकांसाठी एक खूप मोठी संधी आहे. यशाची जी काही नावं सांगितली, यश मिळवण्यासाठी आपल्याला कधी कधी 50 वर्षे वाट पाहावी लागते, 70 वर्ष वाट पाहावी लागते, काही लोकांना 80-90 वर्ष सुद्धा वाट पाहावी लागते. पण स्पर्धा परीक्षा ही 21 ते 30 वर्षे वयोगटामध्ये खूप मोठ्या पदावरती जाण्याची एक चांगली संधी आहे. आणि या संधीचा युवकांनी चांगला फायदा घेतला पाहिजे. एक गोष्ट आहे, एक मुलगा असतो, एक शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि त्याला दुसऱ्या मुलीवरती प्रेम झालेलं असतं. कॉलेजच्या वयामध्ये सगळ्यांनाच प्रेम होतं, तसंच त्या मुलाला एका मुलीवरती प्रेम झालेलं असतो. तो त्या मुलीशी बोलतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. त्यावेळी ती मुलगी सांगते की तुला माझ्या वडिलांशी बोलावं लागेल, माझ्या वडिलांना विचारावं लागेल आणि त्यांनी जर होकार दिला तर मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे. तो मुलगा त्या वडिलांकडे जातो, मुलीच्या वडिलांकडे जातो आणि मुलीच्या वडिलांना विचारतो की माझ्या तुमच्या मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. वडील म्हणतात ठीक आहे, मान्य आहे, उद्या एक तुला परीक्षा द्यायची आहे, ती परीक्षा तू जर व्यवस्थित पार केलीस तर मी तुला माझ्या मुलीचा हात देईन आणि मी स्वतः लग्न लावून देईन. दुसऱ्या दिवशी ते गावाच्या बाहेर त्यांचा एक गोठा असतो, तिथे ते बोलवतात आणि गोट्याच्या बाहेर असं हा गोठा आहे असं समजा आणि गोट्याच्या बाहेर त्या मुलाला उभा केलेलं असतं. आणि त्यावेळी त्या मुलीचे वडील सांगतात की त्या गोट्यामध्ये 3 मोठे बैल आहेत, त्यातले एक बैल मी तुला सोडणार आहे आणि त्या 3 बैलापैकी एका बैलाच्या शेपटी तुला पकडायची आहे
त्यावेळी तो मुलगा म्हणतो ठीक आहे, 3 बैलांमधले एका बैलाची शेपटी मी काय पकडू शकतो. पहिला बैल येतो, पहिला दरवाजा उघडतो, पहिला बैल येतो. पहिला बैल बघितल्यानंतर इतका मोठा तो बैल असतो की एवढा मोठा बैल त्यानं कधीच बघितलेला नसतो आणि तो बैल एकदम रागामध्ये त्वेषामध्ये बाहेर आलेला बघतो. त्यावेळी याचे हातपाय गळतात आणि म्हणतो की हा पहिला बैल कदाचित खूप मोठा असेल, इतर पुढचे 2 बैल असतील ते लहान असतील, या बैलाची शेपटी काय आपण पकडायची नाही. पहिला बैल येतो आणि निघून जातो, हा काय शेपटी पकडत नाही. आता दुसऱ्या बैलासाठी वाट बघत बसलेला असतो. पुन्हा दरवाजा उघडतो, दुसरा बैल बाहेर येतो. दुसरा बैल बघताक्षणी याचे हातपाय पूर्ण गळालेले असतात. जेवढा मोठा पहिला बैल होता त्याच्यापेक्षा हा मोठा पहिला बैल असतो आणि त्याच्यापेक्षा रागाने त्वेषाने हा बैल परत दौडत आलेला असतो. हा म्हणतो की कदाचित आता हा त्याच्यापेक्षा मोठा 2च बैल असतील, तिसरा कदाचित छोटा बैल असेल, त्याची शेपटी आपण पकडूया, किंवा कदाचित तो मोठा असो काही असो, तिसऱ्या बैलाची आपण शेपटी काही करून पकडायचीच, या दुसऱ्या बैलाला जाऊ देऊया. आणि दुसरा बैल निघून जातो. आता तो तिसऱ्या बैलाची वाट बघत असतो. मुलीचे वडीलही तेवढेच आश्चर्याने त्या मुलाकडे बघत असतात. मुलगीही त्यावेळी तिथे उपस्थित असते. पुन्हा दरवाजा उघडला जातो, बैल येतो. बैल बघितल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावरती हास्य उजळतं. बैल एकदम लहान असतो, साधा असतो, मरतुंगडा असतो. बैल येतो, बैल जवळ येताच आता आता हा उडी मारून शेपटी पकडणार, तेवढ्यात शेपटीच नसते त्या बैलाला. संधी ही अशीच गोष्ट आहे. तुम्ही ज्यावेळी बालपणामध्ये असता त्यावेळी तुम्हाला वाटते की आपण पुढे जाऊन थोडं काहीतरी अभ्यास करूया. तारुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर अभ्यास करूया. कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो की नोकरी किंवा काहीतरी काम करत असेल, उद्योगधंदा करत असेल, त्याच्यामध्ये आता तरी काहीतरी करूया. आणि ही संधी अशीच आपली गमावत असेल तर परत ती संधी येत नाही. चांगल्या संधी खूप कमी वेळा येतात, वारंवार येत नाहीत. तर स्पर्धा परीक्षा ही 21 ते 30 वर्ष वयोगटातल्या युवकांसाठी असणारी एक चांगली संधी आहे आणि त्याचं नियोजन जर तुम्ही अगोदरपासून केलं तर या 21 ते 30 वर्ष वयोगटामध्ये तुम्हाला एक मोठं पद चांगल्या प्रकारे मिळू शकतं. आणि प्रशासकीय अधिकारी होऊनच तुम्ही काम का करायचं आहे? कारण की तुम्ही नोकरी करू शकता. नोकरीमध्ये प्रायव्हेट नोकरी केल्यानंतर किंवा धंदा केल्यानंतर किंवा अन्य काही केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैसे मिळू शकतात. पण स्पर्धा परीक्षाच का करायची आहे तर त्याची काही कारणं आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या पाठीमागे एक महत्वाचं कारण आहे की सर्वसामान्य व्यक्तीच्या आर्थिक गरजा भागतील एवढा पगार या स्पर्धा परीक्षेच्या नोकरीतून तुम्ही क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकारी झाला तर तो मिळू शकतो. दुसरी गोष्ट आहे, नोकरीची शाश्वतता आणि निश्चितता या क्षेत्रामध्ये आहे. कारण की सरकारी नोकरी असल्यामुळं आणि क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्याची नोकरी असल्यामुळं तुमची एक वेळ या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली तर तुमचे 60 वर्ष किंवा 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही जर चुकीचं काही काम केलं नाही तर तुम्हाला त्या नोकरीवरून कोणीही कमी करू शकणार नाही. तिसरी गोष्ट आहे, खूप कमी वयामध्ये हे मोठं पद मिळतं. कारण की तुम्ही जिल्हा अधिकारी किंवा जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक बघितला असेल किंवा या शहरामध्ये पोलीस उपायुक्त किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त अशा दर्जाचे उपजिल्हा अधिकारी दर्जाचे जर अधिकारी बघितले असतील तर 21, 22, 23, 25 वर्ष वयामध्ये ही मोठी जबाबदारी आपल्याला मिळते. तर खूप कमी वयामध्ये एवढं मोठं पद भूषवण्याची आपल्याला ती संधी मिळते. अन्य क्षेत्रामध्ये ती संधी आपल्याला खूप उशिरा मिळते. तुम्ही राजकारण बघत असाल तर 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर देशाचा पंतप्रधान किंवा मंत्री झालेले आपण बघितलेले आहेत किंवा उद्योगपती वगैरे जे काही झालेले आहेत किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही एखाद्या मोठ्या पदावरती गेला असाल तर ते तुमच्या उतरत्या काळामध्ये तुम्हाला ती संधी मिळते. पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळणारं पद आहे ते 21व्या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. पुढचं महत्वाची गोष्ट आहे की या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळणाऱ्या खूप मोठ्या सोयी सुविधा आणि समाजामध्ये प्रतिष्ठा आहे या पदाला. तर त्या गोष्टी या स्पर्धा परीक्षेची परीक्षा तुम्ही पास झाला तर मिळू शकता. त्याचबरोबर काम करण्यासाठी शासनाकडून किंवा कायद्यानुसार किंवा नियमानुसार आपल्याला खूप मोठे अधिकार आणि आपल्या हातामध्ये सत्ता असते. शासकीय व्यवस्था आणि निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावरती असते. आज तुम्ही सामाजिक काम करता पण सामाजिक काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागते. एखादं सामाजिक काम निर्माण करायचं असेल तर आपल्यासाठी त्याच्यासाठी खूप मोठा निधी जमा करावा लागतो किंवा लोकांकडून देणगी गोळा करावी लागते. पण शासकीय पदावरती आपण जर काम करत असेल तर आपल्यासाठी व्यवस्था काम करत असते. आपल्या हाताखाली कितीतरी लोक काम करत असतात आणि शासनाचा मोठ्या प्रमाणावरती लाखो करोडो रुपयांचा निधी खर्च करण्याची किंवा तो पैसा आर्थिक निधी आपल्याकडे मिळत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला काम करता येतं. सेवा करून परिवर्तन घडवण्याची संधी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला मिळते किंवा या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पदातून मिळते.
कारण की प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की मला काहीतरी चांगलं काम करायचं आहे, मला या समाजासाठी करायचं आहे, या देशासाठी करायचं आहे, या जनतेसाठी करायचं आहे. पण ती काम करण्याची संधी घेण्यासाठी आपल्याला खूप स्ट्रगल करावा लागतो. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट मोठ्या पदावरती जाता. सर्वसामान्य जनतेसाठी आणि देशासाठी देशप्रेम व्यक्त करण्याची ही एक चांगली संधी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि प्रशासकीय अधिकारी होण्याच्या माध्यमातून मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहे. तर सर्वसाधारण विचार केला तर सर्व बाबी याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. खूप मोठ्या पदावरती तुम्ही नाही जात, पण मध्यम स्वरूपाचं सर्व काही गोष्टी असणारं एकमेव असं क्षेत्र असेल तर ते कोणतं आहे? प्रशासकीय अधिकारी होऊन राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या सेवेमध्ये काम करणं. या सर्व गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अन्य क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र तुलनेनं कितीतरी चांगलं आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचा पैसा तुम्हाला खर्च करावा लागत नाही, कुठल्या प्रकारचं भांडवल द्यावं लागत नाही. तुमच्या क्षमता, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चांगलं असेल तर तुम्ही या व्यवस्थेमध्ये, या प्रशासकीय अधिकारी होण्याच्या परीक्षेमध्ये निश्चित पास होऊ शकता, असं मला सांगायला अजिबात संदेह नाही. आता स्पर्धा परीक्षा ही संधी म्हणून तुम्ही बघितलं, पण हे स्वप्न बघणं खूप महत्वाचं आहे. कारण की आज आपण मगाशी मी सांगितलं यशाची व्याख्या चुकीची केलेली आहे, त्यामुळे यशाचं स्वप्न चुकीचं दाखवलं जातं. पहिल्यांदा तुम्ही मोठं स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. कारण की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगातून तुम्हाला सुपर क्लास 1 दर्जाचा अधिकारी होता येतं. जिल्हा अधिकारी असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, भारतीय विदेश सेवा असेल, प्रशासकीय सेवा असेल, भारतीय वन सेवा असेल, भारतीय रेल्वे खाते असेल, अशा वेगवेगळ्या शासकीय खात्यामध्ये सुपर क्लास 1 दर्जाच्या पदावरती जर तुम्हाला जायचं असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ची परीक्षा तुम्हाला पास करावी लागते. आणि ही परीक्षा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतानंतर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. अशा स्वरूपाची UPSC ची परीक्षा आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या सेवेमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून सुद्धा क्लास 1 आणि क्लास 2 दर्जाचे अधिकारी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरले जातात. इथे सुद्धा तुम्ही वयाची 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सेवेमध्ये, केंद्र शासनामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन हा UPSC अंतर्गतच काम करतो. त्याच्या माध्यमातून क्लास 2 दर्जाच्या पद केंद्र शासनामध्ये भरली जातात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा वेगवेगळी पद क्लास 2 दर्जाची, क्लास 3 दर्जाची, क्लास 4 दर्जाची भरली जातात. त्याचबरोबर रेल्वे खात्यामध्ये तुम्हाला जायचं असेल, बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल, विज्ञान खात्यामध्ये जायचं असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची वेगवेगळी जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये त्या वेळेला परीक्षा केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून घेतल्या जातात आणि त्या माध्यमातून तुम्हाला क्लास 1 किंवा क्लास 2 दर्जाचं किंवा काहींचं शिक्षण कमी झालं असेल, 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, त्यांना सुद्धा क्लास 3, क्लास 4 दर्जाच्या परीक्षांमध्ये पास होऊन चांगल्या प्रकारच्या पदावरती जाता येतं. पण हे स्वप्न बघणं खूप महत्वाचं आहे. कारण की आपण पहिल्यांदा छोटं स्वप्न बघतो, मोठ्या स्वप्नांकडे जात नाही. मोठं स्वप्न सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की राईट बंधू नावाचे 2 अमेरिकेतील भाऊ आहेत. त्यातल्या एका भावाच्या स्वप्नामध्ये असं आलं होतं, त्यावेळी विमानाचा शोध लागलेला नव्हता आणि एका भावाच्या स्वप्नामध्ये असं आलं होतं, माणूसाला पक्षाप्रमाणे पंख आहेत आणि माणूस आकाशामध्ये उंच उंच भरारी घेतोय. सकाळी उठल्यानंतर एक भाऊ दुसऱ्या भावाला सांगतो की माझ्या स्वप्नामध्ये असं आलं होतं की माणसाला पंख लावलेले आहेत आणि माणूस पक्षाप्रमाणे आकाशामध्ये उंच भरारी घेतोय. हे 2 भाऊ एकमेकांची चर्चा करतात. त्यावेळी दुसरा भाऊ त्याच्याशी बोलतो की तुझ्या मनामध्ये, तुझ्या स्वप्नामध्ये असं काहीतरी आलेलं आहे, नक्कीच आपण त्याच्यावरती काहीतरी काम करायला पाहिजे, त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि ते दोघं भाऊ विचार करतात. विचार मंथनातून काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतात. कृती केल्यानंतर कृती त्यांची प्रयत्नामध्ये व्यक्त होते आणि प्रयत्न केल्यानंतर विचार कृतीमध्ये जाऊन सत्यामध्ये विमान तयार केलं जातं. राईट बंधूंनी पहिला विमानाचा शोध लावला आणि आज आपण बघताय तो स्वप्नामध्ये पक्षाप्रमाणे पंख लावलेला माणूस आकाशामध्ये विहार करणारं स्वप्न बघितलेलं होतं. पण आज सत्यामध्ये विमान आपण बघतोय, पक्षापेक्षाही कितीतरी उंच भरारी घेणारे विमान आपण तयार केलेले आहेत. त्याचं कारण ह्या राईट बंधूंच्या मनामध्ये जे स्वप्न आलेलं होतं, झोपेमध्ये त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं ते त्यांनी जागेपणी सुद्धा बघितलं आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्नाला कृतीची जोड दिली आणि जो विचार होता, स्वप्न होतं, ते सत्यामध्ये आपल्या उतरलेलं आहे. तुमच्या मुलांना जर UPSC पास करायचं असेल, MPSC पास करायचं असेल किंवा महाराष्ट्र किंवा केंद्र शासनाच्या मोठ्या पदावरती त्यांना जर गाडवायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना ते मोठं स्वप्न
जिल्हाधिकारी होणं किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक होणं किंवा केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या मोठ्या पदावरती जाण्यासाठी त्यांना ते स्वप्न दाखवणं गरजेचं आहे. कधीतरी एखाद्या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये भेट द्या, कधीतरी एखाद्या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये भेट द्या, कधीतरी एखाद्या कोर्टामध्ये मोठा जज असतो त्याला भेट करून द्या. अशा प्रकारची भेट जर तुम्ही घडवून दिली शालेय जीवनामध्येच तर त्या मुलाच्या मनामध्ये असं काहीतरी बनण्याचं स्वप्न निश्चित निर्माण होईल आणि तो मुलगा त्या दृष्टीने वाटचाल करेल. नुसती मोठी स्वप्न बघून उपयोग नाही, तर ते स्वप्न बघण्यासाठी योग्य नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण की स्वप्न सगळेच बघतात, पण स्वप्न कृतीमध्ये खूप कमी लोकांची उतरतात. कारण की कमी लोकांची उतरतात कारण की त्यांनी योग्य प्रकारे त्याचं काहीतरी नियोजन केलेलं असतं. शाळेमध्ये एक धावण्याची स्पर्धा असते. धावण्याच्या स्पर्धेमध्ये एक प्रकार असतो की 100 मीटर धावण्याची स्पर्धा आणि दुसरा प्रकार असतो 800 मीटर धावण्याची स्पर्धा. आता 100 मीटर जर तुम्हाला धावायचं असेल तर वेग एकदम जोरात असला पाहिजे. सुरुवात ही एकदम जोरात झाली पाहिजे. सुरुवात झाल्यानंतर वेग वाढवत गेला पाहिजे आणि अंतिम 25 मीटर राहिल्यानंतर वेग एकदम अत्युच्च असला पाहिजे. अशी 100 मीटर धावण्याची स्पर्धा आहे. 800 मीटर तुम्हाला जर धावायचं असेल तर सुरुवात एकदम थोडी मीडियम न होईल. मध्यंतराच्या 200 मीटर मध्ये तुम्हाला वेग राखायचा आहे, दम राखून ठेवायचा आहे आणि अंतिम 200 मीटर किंवा 100 मीटर राहिल्यानंतर तुमची जेवढी शक्ती शिल्लक आहे, जेवढा दम तुमच्याकडे शिल्लक आहे तेवढ्या वेगानं तुम्हाला पळायचं आहे आणि ती स्पर्धा 800 मीटरची पूर्ण होती. पण तुम्ही 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये जर 800 मीटर सारखी सुरुवात केली तर दुसऱ्या स्पर्धेत तुमच्या पुढे कधी जातील आणि स्पर्धा जिंकतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि 800 मीटरच्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही 100 मीटर सारखी सुरुवात केली तर तुम्ही जास्तीत जास्त 200 मीटर धावाल, 400 मीटर धावाल आणि 400-600 मीटर झाल्यानंतर तुम्ही तिथे थांबाल आणि दुसरे हळूहळू धावणारे स्पर्धक पुढे निघून जातील आणि ते स्पर्धा जिंकतील. तुम्हाला जर मोठं स्वप्न बघायचं आहे तर त्या मोठ्या स्वप्नामधलं पहिल्यांदा UPSC ची परीक्षेची तयारी करायची आहे का MPSC परीक्षेची तयारी करायची आहे का क्लास 2, क्लास 3, क्लास 4 दर्जाचे कुठली तरी परीक्षांची तयारी करायची आहे किंवा राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या पदामधल्या ज्या भरती आहेत त्याच्यामधली आपल्याला कुठली परीक्षांची तयारी करायची आहे याचं पहिल्यांदा निश्चित ठरवणं गरजेचं आहे. त्या परीक्षांचं मार्गदर्शन कुठे उपलब्ध होतं हे ठरवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली बुद्धिमत्ता, आपलं शिक्षण, आपल्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती, आपल्यासाठी उपलब्ध होणारं मार्गदर्शन आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे असणारे उपजत गुण आहेत आणि त्या उपजत गुणामध्ये काही त्रुटी असतील त्या सुद्धा या तयारीच्या कालावधीमध्ये आपण त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन करण्याचं काहीतरी आपल्यामध्ये क्षमता असेल अशा स्वरूपाचा एकूण सारासार विचार करायचा आहे आणि मग कुठली परीक्षा आपल्यासाठी योग्य आहे याचं नियोजन तुम्ही करायचं आहे. आता स्वप्न बघितलं, नियोजन केलं, पण त्याच्यासाठी कृती किंवा परिश्रम करणं खूप महत्वाचं आहे. कारण की मोठं बोलणारे खूप आहे. इंग्लिशमध्ये एक छान वाक्य आहे, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे बोलण्यापेक्षा कृती महत्वाची आहे, बोलण्यापेक्षा काम महत्वाचं आहे. न बोलता सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकता. मगाशी म्हणूनच मी सांगितलं की गंगाळे आणि जाधव यांचं नाव घेतलं नाही तरी चालेल कारण की हे कामच त्यांचं बोलणार आहे आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून हा मेसेज सगळ्यांपुढे पोहोचणार आहे. तसं तुम्हाला स्वप्न बघितल्यानंतर, नियोजन केल्यानंतर परिश्रम करण्याची खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की या जगामध्ये परिश्रम केल्याशिवाय आणि कष्ट घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. काही लोकांना ती मिळालेली असेल ते त्यांचं लक आहे, पण प्रत्येक वेळी लक नाही राहत. कारण की एखादी गोष्ट मिळू शकते पण मिळवलेली गोष्ट सुद्धा टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी लक कामी येत नाही. तिथं सुद्धा परिश्रम करण्याचीच गरज असते. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल 25 पिढ्या संपणार नाही अशी काही लोकांची संपत्ती असते, पण मी अशी उदाहरणं बघितलेली आहे 25 पिढ्या न संपणारी संपत्ती 25 वर्ष सुद्धा टिकलेली नाही. तर अशी वेळ येऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला परिश्रम करणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. आता परिश्रमाचंच उदाहरण सांगायचं तर 2008 ची बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 4 महिने एक खेळाडू, अमेरिकेचा जलतरणपटू, नाव आहे त्याचं मायकल फेल्प्स, तो असं बाकीत करतो की मी एकटा या स्पर्धेमध्ये स्विमिंग मध्ये 8 सुवर्ण पदक जिंकणार. भारतासारखा 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा देश एक सुवर्ण पदक जिंकू शकत नाही आणि कदाचित एखादं सुवर्ण पदक जिंकलं तर जणू त्या स्पर्धेमध्ये आपला संपूर्ण त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला आहे अशा आविर्भावामध्ये आपण त्यांचा गौरव करत असतो. आणि हा अमेरिकेचा एक जलतरणपटू म्हणतो की मी एकटा या स्पर्धेमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकणार. त्यावेळी जे स्पर्धक होते, जे इतर खेळाडू होते, क्रीडा क्षेत्रातले जाणकार होते, त्यांनी सगळ्यांनी त्याच्यावरती टीका करायला चालू केली. काही क्रीडा समीक्षक होते त्यांनी त्याला
मायकल फेल्प्सला वेड लागलेला आहे असं म्हटलेलं आहे. काही क्रीडा समीक्षक होते, क्रीडा टीकाकार होते, त्यांनी सांगितलं की मायकल फेल्प्स जास्तीत जास्त 5 सुवर्ण पदक जिंकू शकतो, 8 सुवर्ण पदक जिंकणं त्याला अशक्य आहे. मायकल फेल्प्स बोलून जातो आणि सगळ्यांना सांगून जातो. 4 महिने निघून जातात, स्पर्धा चालू होते. ऑलिम्पिक स्पर्धा चालू झाल्यानंतर विविध खेळांच्या स्पर्धा चालू होतात. त्याचप्रमाणे ही जलतरणाची ही स्विमिंगची स्पर्धा सुद्धा चालू होते. मायकल फेल्प्सचेही प्रकार त्याच्यामधले चालू होतात. मायकल फेल्प्स पहिलं सुवर्ण पदक जिंकतो, दुसरं जिंकतो, तिसरं जिंकतो, चौथं जिंकतो, 5वंही सुवर्ण पदक जिंकतो. आता सर्वांच्या नजरा त्या मायकल फेल्प्स कडे लागलेल्या असतात, कारण की मायकल फेल्प्सनं 4 महिने अगोदरच भाकीत केलेलं असतं की मी एकटा या स्पर्धेमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकणार. सगळे क्रीडा जाणकार, सगळे क्रीडापटू, सगळ्यांच्या नजरा मायकल फेल्प्स कडे लागलेल्या असतात आणि 5 सुवर्ण पदकांच्या 5 विजयानंतर पुढच्या स्पर्धा सुरू होतात आणि मायकल फेल्प्स 6वं सुवर्ण पदक जिंकतो, 7 जिंकतो आणि 8वं सुवर्ण पदक ही जिंकतो. त्यावेळी ज्यांनी जे टीका केलेली होती, ज्यांनी त्याला नावं ठेवलेली होती, मायकल फेल्प्स हे करू शकणार नाही असं जे म्हटलेले होते, त्या सगळ्यांच्या तोंडामध्ये बोट जातात आणि सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो धक्का खूप मोठा असतो. कारण की मायकल फेल्प्स हा एकमेव असा खेळाडू आहे की त्यानं त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत आणि एकूण याच्यामध्ये त्याने 21 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत आणि टोटल 28 पदक जिंकणारा असा हा अमेरिकेचा जलतरणपटू. पण त्यानं नुसतं स्वप्न बघितलेलं नव्हतं, त्या स्वप्नाचं नुसतं नियोजन केलेलं नव्हतं, तर त्यानं त्याच्यासाठी खूप परिश्रम केलेलं होतं. 4 वर्ष त्या स्पर्धेच्या अगोदर त्यानं अखंड परिश्रम केलेलं होतं. त्या स्विमिंग मधले जे खेळाडू आहेत, जुनं जे रेकॉर्ड आहे ते सगळं त्यानं तपासून बघितलेलं होतं आणि त्याचा वेग किती आहे, त्याचं त्या स्पर्धेमधलं टायमिंग किती आहे हे त्यानं सगळं बघितलेलं होतं आणि त्याला माहिती होतं की जगामधला एक खेळाडू मला स्पर्धा करू शकणार नाही, कारण की त्याची स्वतःची स्पर्धा होती आणि त्याचं नियोजनच एवढं जबरदस्त होतं, त्याच्यासाठी घेतलेलं परिश्रम त्याचं एवढं जबरदस्त होतं की तो 8 सुवर्ण पदक जिंकू शकला. आणि नुसती 8 सुवर्ण पदक नाही जिंकली तर त्या 8 सुवर्ण पदकामधली 5 सुवर्ण पदकामध्ये त्याने विश्वविक्रम केलेला आहे आणि 5 पैकी 3 विश्वविक्रम त्याने स्वतःचेच विश्वविक्रम मोडून ती सुवर्ण पदक जिंकलेली आहे. कशाच्या बळावरती हे मायकल फेल्प्स बोलू शकतो? त्या मायकल फेल्प्सला माहिती होतं मी स्वप्न बघितलेलं आहे, मी नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी अखंड परिश्रम केलेला आहे, त्यामुळे या सुवर्ण पदकापासून मला कोणीही रोखू शकत नाही. ते स्वतःलाच माहिती होतं. तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला एखादं जर काम करायचं असेल तर टीकाकार असतील, विरोध करणारे असतील, आरोप प्रत्यारोप करणारे भरपूर लोक असतील, पण तुम्ही स्वप्न बघितलेलं आहे, तुम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की माझी परिश्रम करण्याची तयारी आहे, तर इतर लोकांकडे कधीही लक्ष देऊ नका. स्पर्धा परीक्षांची जर कोणी भविष्यामध्ये तयारी करत असेल तर या परीक्षेसाठी कदाचित 2 वर्ष लागतात, कदाचित 10 वर्ष सुद्धा लागतात. तुम्ही जर एक वेळ ठरवलं ही परीक्षांची तयारी करायची आहे, त्याचं माझं नियोजन झालेलं आहे आणि अभ्यास करण्यासाठी उतरलेला असेल तर 21व्या वर्षी नाही झाला तर 37व्या वर्षी सुद्धा तुम्ही जिल्हा अधिकारी होऊ शकता. एवढं तुम्ही मनामध्ये ठेवा आणि त्याच्यासाठी परिश्रम करायला चालू करा. आता परिश्रम केलं, नियोजन केलं, पण प्रत्येक वेळी आपल्याला स्वप्न बघितलं, नियोजन केलं, परिश्रम घेतलं म्हणजे यश मिळतच असं नाही, कारण की त्याच्यामध्ये खूप महत्वाचा टप्पा आहे. तो तुमच्या आमच्या जीवनाचा भाग आहे. संकटे आणि अडचणी. तुम्ही कुठलंही काम करत असाल, जीवन जगत असाल, कुठल्याही व्यक्तीचं जीवन असेल, प्राण्याचं असेल, पक्ष्याचं असेल किंवा वनस्पती, कुठल्याही जीवाचं जर जीवन असेल तर त्याला संघर्ष हा करावाचा लागतो, अडचणींचा सामना हा करावाचा लागतो, कारण की संकटे आणि अडचणी या आपल्या जीवनाचाच भाग आहेत. पण त्यामुळे तुम्ही बघितलेली स्वप्न त्याच्यामुळे सोडून देऊ नका, कारण की अंतिम यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि संकट आणि अडचणींना अजिबात घाबरू नका. एक छान वाक्य आहे, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा फक्त विजय असतो, परंतु अनेक संकटांशी आणि अडचणींचा सामना करून मिळालेले यश हा फक्त विजय राहत नाही, तर तो एक इतिहास घडलेला असतो. तुम्हाला जर असा काहीतरी इतिहास घडवायचा असेल तर येणाऱ्या अडचणी आणि संकट यांचा भाऊ करू नका. बालाजी मंजुळे, नागराज मंजुळे जो आता फिल्मचा दिग्दर्शक आहे, त्याचा भाऊ बालाजी मंजुळे ज्याचे आई वडील वडार समाजातले असतात. वडार समाज म्हणजे गावाकडे तुम्ही बघितलं असेल, डांबरी रस्ता जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्या अगोदर तिथे दगड टाकलेले असतात आणि दगड फोडण्याचं काम किंवा दगडामधून खडी परिवर्तित करण्याचं काम जो समाज करत असतो त्याला वडार समाज म्हणतात. आणि बालाजी मंजुळेची आई सुद्धा अशी वडार समाजाची त्या रस्त्यावरती खडी फोडणारी एक माता आहे.
पण त्यावेळी जिल्हाधिकारी कलेक्टर यांची गाडी तिथे येत असते, लाल दिव्याची गाडी येत असते आणि ती रस्त्याची सगळी पाहणी करत असते. त्यावेळी बालाजी मंजळेची आई माहिती घेते की हे कोण आहेत, हे साहेब कोण आहेत. त्यावेळी तिला कळतं की हे जिल्हाधिकारी असतात आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर असं जिल्हाधिकारी होतं हे तिला माहिती मिळते. त्यावेळी ती बालाजीकडे येते आणि बालाजीला म्हणते की बालाजी तुला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. त्यावेळी बालाजीनं सुद्धा हे जिल्हाधिकारी म्हणजे काय माहित नसतं. वडाऱ्याच्या समाजामध्ये गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगणारा हा बालाजी, घरामध्ये 3-4 भाऊ असणारा हा बालाजी, तितकीच भावंड असणारा, तितकीच माणसं असणारा आणि आर्थिक परिस्थिती रस्त्यावरती खडे पडणारे म्हटल्यानंतर अतिशय हालाकीचे असणारा हा बालाजी आणि शिक्षणामध्ये जास्त गती नसणारा हा बालाजी. आई ज्यावेळी त्याला म्हणते की जिल्हाधिकारी व्हायचं आहे त्यावेळी तो हसतो आणि त्याला वाटतं की आई काहीतरी जोक करते. परत आई वारंवार तेच म्हणत असते, बालाजी आता जिल्हाधिकारी परीक्षेची परीक्षा आलेली आहे, तुला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. त्यावेळी बालाजीला वाटतं की आईच्या डोक्यामध्ये काहीतरी हे वेगळंच चाललेलं आहे. त्यावेळी बालाजी आईला सांगतो की तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, जिल्हाधिकारी असं काही होत नाही, तू जे सांगते ते काही मला शक्य नाही. आणि बालाजी तिला नाकारतो. त्यावेळी आई सांगते तुला माझ्यासाठी तरी ही परीक्षा द्यायची आहे, एक वेळ प्रयत्न तरी तू कर. त्यावेळी बालाजी म्हणतो की आता आई एवढीच पाठीमागं लागलेली आहे तर जिल्हाधिकारी परीक्षेचा फॉर्म भरायला काय हरकत नाही. आणि तो UPSCच्या परीक्षेचा फॉर्म भरतो आणि UPSCची पूर्व परीक्षा देतो. पूर्व परीक्षेमध्ये तो नापास होतो. पण त्या बालाजीला परीक्षा दिल्यानंतर लक्षात येतं की जेवढी परीक्षा मी अवघड आहे असं समजत होतो तेवढी ही काही अवघड परीक्षा नाही. ही परीक्षा दिल्यानंतर, या परीक्षेतले प्रश्न बघितल्यानंतर, या परीक्षेची प्रक्रिया बघितल्यानंतर मी ही परीक्षा अभ्यास केल्यानंतर पास होऊ शकतो असं त्याला मनामध्ये कुठेतरी आत्मविश्वास वाटतो. आणि पुढच्या वर्षी तो पूर्ण तयारी करतो, 1 वर्ष अभ्यास करतो आणि पुढच्या वर्षीची पूर्व परीक्षा देतो. पूर्व परीक्षा पास होतो, मुख्य परीक्षेसाठी जातो, मुख्य परीक्षा नापास होतो. पण मुख्य परीक्षा नापास झाल्यानंतर सुद्धा त्याला लक्षात येतं अजून पुन्हा 1 वेळ आपण तयारी केली तर या परीक्षेमध्ये नक्कीच पास होऊ शकतो. 3ऱ्या वर्षी सुद्धा तो परीक्षेची तयारी करतो, पण 3ऱ्या वर्षी सुद्धा पुन्हा तो मुख्य परीक्षेमध्ये नापास होतो. पुन्हा जोमाने 4थ्या वर्षी परीक्षांची तयारी करतो. पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्व परीक्षा पास होतो, 4थ्या वर्षी मुख्य परीक्षा सुद्धा पास होतो. मुलाखतीला जातो, मुलाखती चांगल्या प्रकारे होते आणि मुलाखत झाल्यानंतर अंतिम UPSCचा निकाल लागतो आणि त्याच्यामध्ये बालाजी संपूर्ण भारतामध्ये 40व्या क्रमांकाने आणि महाराष्ट्रामधून 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होतो. UPSC होऊन जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्या वडाऱ्याच्या समाजामधल्या आईनं त्याला ते जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न दाखवलं आणि बालाजीनं त्याच्यासाठी प्रयत्न केला आणि तो जिल्हाधिकारी झाला. परिस्थिती प्रतिकूल, आर्थिक चणचण असताना सुद्धा बालाजी परीक्षा पास होतो. पुढे जाऊन मला अजून सांगायचं की बालाजीचं आर्थिक परिस्थिती आपण माहिती घेतली, पण बालाजी हा 2 वेळा 10वीला नापास झालेला असतो, 3 वेळा 12वीला नापास झालेला असतो आणि BA राज्यशास्त्र झाल्यानंतर त्याला सर्वाधिक असे 54% मार्क्स मिळालेले असतात आणि 54% मार्क्स होऊन सुद्धा हा UPSCची परीक्षेची तयारी करतो आणि UPSC क्लिअर होऊन IAS होतो. पुढे जाऊन अजून मला सांगायचं आहे की या बालाजीला फक्त एकच डोळा असतो. म्हणजे परिस्थिती इथं अडचण निर्माण करत नाही तर खरा आपल्यामध्ये स्वप्न बघण्याची तयारी असली पाहिजे. स्वप्न बघितल्यानंतर नियोजन असलं पाहिजे, तो आत्मविश्वास असला पाहिजे, त्याचं परिश्रम करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि वारंवार अपयश आणि संकट आली तरी आपण पुन्हा अंतिम यश प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळू शकतं. हे बालाजीच्या उदाहरणामधून आपल्याला शिकायला काय हरकत नाही. आता मला आवर्जून सांगायचं आहे कारण की स्पर्धा परीक्षांची तयारी करणं, त्याच्यासाठी मार्गदर्शन, वेगवेगळ्या ठिकाणी कोचिंग क्लासेस आहेत किंवा मार्गदर्शन करणाऱ्या संस्था सुद्धा आहेत किंवा वेगवेगळे सामाजिक ठिकाणी सुद्धा वाचनालय, लायब्ररी आहेत. ती तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला त्या निश्चित दिशेनं जावं लागेल, त्या निश्चित दिशेनं वाटचाल करावी लागेल. त्या 1 तासाच्या व्याख्यानामध्ये मला तुम्हाला तो संपूर्ण स्पर्धा परीक्षा विषय काय आहे तो तुम्हाला सांगता येणार नाही. पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की पदापेक्षा तुम्ही कामाला महत्त्व द्या. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी, या स्पर्धा परीक्षेतून चांगलं सत्ता किंवा अधिकार मिळतात किंवा चांगल्या सुखसोयी मिळतात याच्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायची नाही किंवा या स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मला चांगला पगार मिळतो किंवा 2 नंबरचे काहीतरी चांगले जास्त पैसे मिळवतात किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांनी जशा प्रकारची आर्थिक प्रगती केलेली आहे तशा प्रकारची प्रगती बघून जर तुम्ही परीक्षा देत असाल तर ते चुकीचं आहे. कारण की या पदाची परीक्षा कशासाठी द्यायची आहे, या पदावरती निवड झाल्यानंतर त्या पदावरती काम करत असताना पुढे जाऊन मला कशा प्रकारे काम करायचं आहे
पुढे जाऊन मला कशा प्रकारे समाजामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, असा काहीतरी विचार तुमच्या मनामध्ये असावा आणि त्या विचाराला योग्य दिशा देण्यासाठी, त्या विचाराला योग्य जोड देण्यासाठी ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच मी एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे. पदापेक्षा तुम्ही तुमच्या कामाला महत्व देणं गरजेचं आहे. कारण की पद प्राप्त करणं एक वेळ सोपी गोष्ट आहे, परंतु त्या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देणे ही खूप अवघड गोष्ट आहे. इंग्लिश मध्ये एक छान वाक्य आहे, पोस्ट गिव्हज यू फॅसिलिटीज बट युअर वर्क गिव्हज यू आयडेंटिटी. तुम्ही काय काम करता किंवा कशा काम करता हे जास्त महत्वाचं नाही, तुम्हाला मिळालेलं जे पद आहे किंवा ज्या पदावरती तुम्ही कशा प्रकारे काम करता याला जास्त महत्वाचं आहे. मोठ्या पदावरती गेला तर तुम्हाला सोयी सुविधा मिळतील, पण लहान पदावरती जाऊन सुद्धा तुम्ही खूप मोठ्या पदावरती जाऊ शकता, ते फक्त तुमच्या कामातून आणि चांगल्या दर्जाच्या कामातूनच. त्याच्यासाठी मला तुम्हाला एक उदाहरण सांगावं लागेल. अब्दुल कलामांचं सुद्धा त्यांच्या बालपणी किंवा तरुण वयामध्ये शिक्षण घेत असताना वैमानिक होण्याचं त्यांनी स्वप्न बघितलेलं होतं. त्या दृष्टीनं एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं होतं आणि वैमानिक होण्यासाठी मुलाखतीसाठी ते गेलेले होते. 8 लोकांची निवड करायची होती. 8 लोकांची निवड करण्याला मुलाखत होते आणि मुलाखत झाल्यानंतर 8 लोकांची निवड करायची असते आणि अब्दुल कलामांचा 9वा नंबर लागतो. बुद्धीमध्ये ते कमी नव्हते, शिक्षणही त्यांनी चांगल्या दर्जाचे केलेले होते, मार्क्स पण चांगले होते, पण दुर्दैवानं त्यांची जी उंची होती ती वैमानिक होण्यासाठी तेवढी योग्य नव्हती किंवा त्याची पात्रता पूर्ण करत नव्हती. त्यामुळे त्यांचा 9वा नंबर त्याच्यामध्ये आलेला होता आणि 8 लोकांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी अब्दुल कलामांनी त्याचबरोबर भारताच्या विज्ञान खात्यामध्ये DRDO मध्ये सुद्धा ज्युनियर सायंटिस्ट म्हणून एक अर्ज केलेला होता आणि त्या नोकरीचं त्यांना लेटर येतं. त्यावेळी अब्दुल कलाम ठरवतात, वैमानिक होण्याचं आपलं स्वप्न होतं, पण उंचीच जर आपली वैमानिक होण्यासाठी योग्य नसेल तर आपण वैमानिक होऊ शकत नाही. आणि DRDO मध्ये विज्ञान खात्यामध्ये आपल्याला ज्युनियर सायंटिस्ट म्हणून जे काही पद मिळतं त्या पदावरती आपण जॉईन व्हायचं. जुना सगळा इतिहास आणि स्वप्न ते विसरून जातात आणि त्या वैमानिक होण्याच्या स्वप्नाऐवजी सायंटिस्ट होतात आणि सायंटिस्ट होऊन तिथं काम करत असतात. तिथं काम करत असतानाच त्या विज्ञान खात्यामध्ये एक जाहिरात येते. त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं असतं की ज्यांना वैमानिक व्हायचं आहे, ज्यांना विमान उडवण्याची आवड आहे, ज्यांना विमान क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायचं आहे, अशा युवकांनी अर्ज करावे, अशा सायंटिस्टने अर्ज करावे. त्यावेळी अब्दुल कलामांना वाटतं की आपलं वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, कदाचित या सायंटिस्ट ज्यामध्ये विज्ञान खात्यामध्ये परत ही आपल्याला संधी चालून आलेली आहे. अब्दुल कलाम अर्ज करतात. अब्दुल कलाम बरोबर असंख्य अशी मुलं सुद्धा अर्ज करतात. यावेळी फक्त एकाच व्यक्तीची निवड करायची असते आणि सतीश धवन आणि होमी बाबा अब्दुल कलामांची निवड करतात. सतीश धवन अब्दुल कलामांना घेऊन केरळ मधल्या ओरिसा मधल्या विलर बेटावरती जातात आणि विलर बेटानंतर तिथं सांगतात की आपल्याला इथं विमान उडवायचं आहे. अब्दुल कलाम पुढे बघतात तर खूप मोठं असं बेट असतं आणि त्या बेटावरती एक पत्र्याचं शेड मारलेलं असतं. गोटा गावाकडे असतो तशा प्रकारचं त्या काळामधलं ते शेड होतं. अब्दुल कलाम सतीश धवनना विचारतात, कुठं इथं विमान? त्यावेळी सतीश धवन अब्दुल कलामांना सांगतात, विमान पहिल्यांदा आपल्याला निर्माण करायचं आहे आणि मग उडवायचं आहे. ते विमान तूच तयार करू शकतो, तीच तुझ्यामध्ये धमक आहे, म्हणून आलेल्या असंख्य अर्जांमधून आम्ही तुझी एकट्याची निवड केलेली आहे आणि मला तुझ्यावरती विश्वास आहे, तू भारतासाठी अशी विमानं मिसाईल निर्माण करू शकतो. आणि अब्दुल कलामांना त्यावेळी हुरूप येतो आणि त्यावेळी त्यांच्या अंगामध्ये उत्साह सजतो आणि अब्दुल कलाम म्हणतात की सतीश धवन आणि होमी बाबा अशा या भारतातल्या प्रख्यात शास्त्रज्ञांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवलेला आहे आणि मला देशासाठी विमान किंवा मिसाईल तयार करण्याची ही जी संधी मिळालेली आहे ती मी चांगल्या प्रकारे करणार. आणि त्याच वेळी अब्दुल कलामांनी स्वतःचं जीवन त्या देश कार्यासाठी त्या विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये झोकून दिलेलं आहे. लग्न करण्याचा विचार सुद्धा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेला नाही आणि देशासाठी आपलं संपूर्ण जीवन दिलं, आपलं संपूर्ण काम दिलं. 24 तास 12 महिने 12 संपूर्ण कालावधी त्या ह्याच्यासाठी दिला आणि भारताचे मिसाईल मॅन म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. विज्ञान क्षेत्रामध्ये असेल, DRDO मध्ये असेल, इस्रो मध्ये असेल, कितीतरी असंख्य प्रकारचे प्रोजेक्ट त्यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी झालेले आहेत आणि विज्ञान खात्यामध्ये चांगल्या दर्जाचं काम केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सारखा एक चांगला नेता अब्दुल कलामांची राष्ट्रपती म्हणून निवड करतो आणि देशाचं सर्वोच्च पद भूषवण्याची त्यांना संधी प्राप्त होते. आणि देशाचं सर्वोच्च पद भूषवणारे सुद्धा राष्ट्रपती आपल्या देशामध्ये खूप आहेत, पण राष्ट्रपती असताना फक्त आपल्याला त्यांचं नाव लक्षात राहतं. राष्ट्रपती संपल्यानंतर आपल्याला त्यांचं नाव सुद्धा आठवत नाही.
पण अब्दुल कलामांचं नाव आपण कायम आदरानं घेतो आणि तरुण असेल, लहान असेल, वृद्ध असेल, सगळ्यांना अब्दुल कलाम माहित आहेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला अब्दुल कलाम परिचित आहेत आणि आदर्श असणारं व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीजींच्या नंतर आणि आंबेडकरांच्या नंतर दुसरं कुठलं तरी आदर्श व्यक्तिमत्व असेल तर ते अब्दुल कलाम आहेत. त्यांच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये संदेह असण्याची काही शंका नाही. पण हे कशामुळे झालं? ज्युनियर सायंटिस्ट म्हणजे एक सुरुवातीचं एकदम छोटं पद विज्ञान खात्यामध्ये असताना सुद्धा तो राष्ट्रपती, देशाचा राष्ट्रपती होतो आणि देशाचं सर्वोच्च पद भूषवतो. त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये सुद्धा आदराचं स्थान निर्माण करतो. त्याच्या पाठीमागं त्यांचं फक्त काम आणि कामच आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती होती, किती पैसा होता हे कोणी काही बघितलेलं नाही. त्यांच्या मृत्यूच्या वेळी फक्त त्यांच्याकडे 10,000 रुपये होते आणि 10,000 सुद्धा त्या बँक खात्यामध्ये होते आणि त्यांच्याकडे एक लोखंडाची जी पेटी होती, पत्र्याची पेटी, त्या पेटीमध्ये त्यांचे कपडे आणि पुस्तके होते आणि त्यांनी मिळवलेल्या काहीतरी पदव्या होत्या. पण त्या व्यक्तीकडे 10,000 रुपये असताना सुद्धा त्या व्यक्तीला एकूण 43 विद्यापीठाच्या डॉक्टरेट मिळालेल्या होत्या. भारतरत्न, पद्मविभूषण असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. जगातले कितीतरी मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत. हे पुरस्कार तुम्ही किती मोठे पैसे कमवतात किंवा पदव्या मिळवतात याच्यावरती नाही. अंबानी किंवा यांना कुठले पदर असे पुरस्कार मिळालेले आहेत का तुम्ही जरा बघा आणि मग पैशाला महत्व द्यायचं का कामाला महत्व द्यायचं आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत कशाला महत्व दिलेलं आहे आणि आपल्या मुलांना किंवा आजच्या युवकांना आपण कशा प्रकारचं स्वप्न दाखवायचं? अब्दुल कलामांचं स्वप्न दाखवायचं का पैसे मिळवणाऱ्या एखाद्या मोठ्या व्यक्तीचं स्वप्न दाखवायचं? हा तुमचा प्रश्न आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की पदापेक्षा तुम्ही कामाला महत्व द्यावं. आता काम करत असताना, काम सर्वच करत असतात, तुम्हीही करत असतात, घरामध्ये महिला सुद्धा काम करत असतात, नोकरीच्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काम करत असतात, या देशाचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा काम करत असतात, सर्वजण काम करत असतात. पण सर्वोत्तम काम करण्याला प्राधान्य देणारे खूप कमी लोक आहेत. जी लोक सर्वोत्तम काम करतात तीच यशस्वी आहेत, तीच खऱ्या अर्थानं उच्च पदावरती काम करतात. कारण की एका यशाने समाधानी न राहता सतत प्रगतशील राहिलं पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीने आपली विशेषता असं काहीतरी काम केलं पाहिजे. कारण की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, ग्रेट पीपल्स आर नॉट डुईंग द ग्रेट थिंग्स बट दे आर डुईंग द सिंपल थिंग्स इन अ ग्रेट वे. तुम्हाला मोठ्या पदावरती जायचं असेल, सर्वोत्तम करायचं असेल, चांगलं काम निर्माण करायचं असेल तर तुम्हाला खूप काही मोठी कामं करायची असं नाही. जे तुम्ही दैनंदिन काम करता, नोकरीच्या ठिकाणी करता, शाळेमध्ये करता, महाविद्यालयामध्ये करता, घरामध्ये करता, ज्या ज्या ठिकाणी काम करता ते चांगल्या दर्जाचं आणि उच्च दर्जाचं काम असणं गरजेचं आहे. आणि सर्वोत्तम करण्याचा ध्यास जर तुम्ही ठेवला आणि सतत प्रगतशील राहण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही एक दिवस उत्तरोत्तर प्रगती करत नक्कीच उच्च पदावर जाल. आज देशाचे क्रीडा राज्यमंत्री म्हणून जे काम करतात राजवर्धन सिंग राठोड, ते भारतीय सैन्य दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झालेले होते. पण भारतीय सैन्य दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले तरी सुद्धा त्यांनी आपला जो शूटिंगचा, नेमबाजीचा जो छंद होता तो त्या दलामध्ये सुद्धा जोपासलेला होता आणि नेमबाजी शूटिंग करत करत सुद्धा ते ऑलिम्पिक मध्ये गेले आणि ऑलिम्पिक मध्ये जाऊन सुद्धा त्यांनी रौप्य पदक मिळवलं. रौप्य पदक मिळवून त्या शिपाई पदापेक्षा त्यांचं वरचं प्रमोशन होत गेलं आणि कर्नल झाले. कर्नल झाले असताना सुद्धा त्यांचं काम चालूच होतं. वेगवेगळ्या लोकांची भेटी चालू होत्या, राजकीय असतील, सामाजिक असतील, आपल्या गावाकडची लोक असतील, आपण ज्या भागामध्ये राहतो त्या लोकांशी सुद्धा त्यांचा जनसंपर्क चांगला होता, मित्रपरिवार चांगला होता. त्यामुळे त्यांनी ती शिपाई पदाची किंवा कर्नल पदावरती जे प्रमोशन झालं होतं ती सुद्धा त्यांनी नोकरी सोडली आणि निवडणूक लढवली. निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नामध्ये खासदार झाले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये खासदार होऊन सुद्धा कमी वयामध्ये राज्यमंत्रीपद हे मिळालं आणि राज्यमंत्रीपद मिळवून क्रीडा राज्यमंत्री हे पद मिळालं. आणि आज आपण बघतोय एक खेळाडू जर क्रीडा राज्यमंत्री पद झाल्यानंतर आपल्या खेळामधली प्रगती आपल्याला निश्चित भूषणावं अशी घडून येते. तर अशा प्रकारचं आपण उत्तरोत्तर एक मिलिटरी मधला शिपाई म्हणून भरती होणारा व्यक्ती जर देशाचा क्रीडा राज्यमंत्री होतो आणि पहिल्या प्रयत्नामध्ये खासदार होऊन सुद्धा क्रीडा राज्यमंत्री होतो, हे नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं आणि सतत उत्तरोत्तर चांगलं करण्याचं काहीतरी त्याच्यामध्ये असेल, म्हणून त्या व्यक्तीला ती संधी मिळालेली आहे. तुम्ही जरी सुरुवात एखाद्या वेळेला छोट्या पदावरती करावी लागली किंवा अडचणीमुळे, आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा आपल्या बुद्धिमत्तेला आपल्या योग्य ठिकाणी वाव न मिळाल्यामुळे सुद्धा आपल्याला कदाचित सुरुवात
छोट्या पदावरून करावी लागते, पण सुरुवात छोट्या पदावरून केली म्हणून काही मनामध्ये संदेह असण्याचं कारण नाही. तुम्ही भविष्यामध्ये मोठ्या पदावरती जाऊ शकता. कदाचित थोडं उशिरा जाल, इतरांपेक्षा थोडं उशिरा जाल, पण एक दिवस नक्की तुम्ही उच्च पदावरती जाल आणि चांगल्या प्रकारे काम करत असाल. हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. पुढची गोष्ट मी आवर्जून सांगेन, वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा सामाजिक हित आणि देश हिताला सर्वाधिक प्राधान्य द्या. मगाशी जी यशस्वी व्यक्तींमध्ये मी जी काही नावं घेतली, अब्दुल कलामांचं नाव घेतलं, राजवर्धन सिंग राठोडांचं नाव घेतलं, बालाजी मंजुळेचं नाव घेतलं, मायकल फेल्प्सचं नाव घेतलं, त्या लोकांनी माझं एकट्याचं नाव करायचं आहे, मला काहीतरी मोठं व्हायचं आहे, माझं या जगामध्ये देशामध्ये नाव निर्माण करायचं आहे असं त्यांचं स्वप्न नव्हतं. तर या जनतेसाठी मला काय करायचं आहे, या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे, माझ्या राज्यासाठी, माझ्या देशासाठी, या जगातल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे असं त्यांच्या मनामध्ये काहीतरी मोठी इच्छा होती. वैयक्तिक महत्वाकांक्षा होतीच, पण वैयक्तिक महत्वाकांक्षापेक्षा समाज हिताची आणि देश हिताची आणि लोकहिताची काहीतरी महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये प्रबळ होती आणि त्या प्रबळ इच्छेच्या बळावरती त्यांनी हे मोठं यश संपादन केलेलं आहे. कारण की प्रशासकीय अधिकारी जर तुम्हाला व्हायचं असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, या देशाला हुशार आणि बुद्धिमान लोकांची गरज नाही, तर या देशाला देशाविषयी तळमळ असणारी, गरीब लोकांविषयी, दुर्बल लोकांविषयी तळमळ असणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि लोकांची खऱ्या अर्थानं गरज आहे. ती लोकांची संख्या आजकाल कमी होत चाललेली आहे, ती संख्या तुम्हाला वाढवणं जास्त गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे संवेदनशील मन असणारे चांगले होतकरू अधिकारी लोक आपल्याला युवक निर्माण करायचं आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं युवकांसाठी मला हा सल्ला द्यायचा आहे, तुम्ही बुद्धिमान आणि हुशार एक वेळ नसला तरी चालेल, देश हितासाठी, समाज हितासाठी, लोकहितासाठी चांगलं काम करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच मोठ्या पदावरती जाल. आणि एक पुढची गोष्ट आवर्जून सांगायची आहे, तुम्हाला जे काम करायचं आहे ते आवडीचं काम करा. आज तुम्ही इथं बसलेला आहात किंवा या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये सगळेच काम करतात, पण बऱ्याच लोकांची ही अडचण असेल किंवा मनामध्ये हे असेल, मला जे काम करायचं होतं, मला आवडीची जी गोष्ट करायची होती, मला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं ते करिअर मी करू शकलेलं नाही, मी वेगळ्याच ठिकाणी काम करतोय, मला ही नोकरी करायची नव्हती, मला काहीतरी बिझनेस करायचा होता, मला बिझनेस करायचा नव्हता तर मला राजकारणामध्ये जायचं होतं, मला राजकारणामध्ये नाही जायचं तर मला प्राध्यापक व्हायचं होतं, असं अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलेलं होतं. मला पत्रकार व्हायचं होतं, मला परदेश सेवेमध्ये काहीतरी काम करायचं आहे असा अटल बिहारी सारखा पंतप्रधान होणारा व्यक्ती सुद्धा म्हणतो, तर तुमची आमची गोष्टच वेगळी आहे. तर मला आवर्जून सांगायचं आहे, करिअर निवडताना आपण त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे, आपली स्वची ओळख होणं गरजेचं आहे, आपले कौशल्य काय आहेत, आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहेत, आपली विशेष क्षमता काय आहेत आणि आपले दौर्बल्य काय आहेत, हे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि हा विचार केल्यानंतर आपल्याला जे काम आवडतं ते काम करणं गरजेचं आहे. जे आवडतं ते काम करा किंवा जे काम करत असाल तेच आवडीनं करा. हे दोनच पर्याय तुमच्याकडे आहेत. एक काय, जे तुम्हाला काम आवडतं तेच काम निवडा आणि कदाचित जर तुम्ही दुसरं काम निवडलं असेल तर परत त्याच्यावरती नाराज होऊ नका किंवा टीका करू नका. जे काम करत असाल तेच काम आवडीनं करा. दोन्ही जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल ते काम तुम्हाला आवडेल आणि ज्यावेळी काम आपल्याला आवडतं किंवा आवडीचं काम करत असतो त्यावेळी आपल्याला संघर्ष करावा लागत नाही, तर त्या कामाचा आपण आनंद घेत असतो. आज हे व्याख्यान देण्याचं काम जर तुम्ही मला विचारत असाल तर मगाशी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की माझा छंद भाषण ऐकणं आणि भाषण देणं हा माझा छंद आहे. आज जर इथं कुणाला एखाद्याला ज्याला भाषण देता येत नसतं त्याला जर सांगितलं असतं की तुझ्या पुढे 500 लोक आहेत आणि 500 लोकांना व्याख्यान द्यायचं आहे किंवा तुमच्यापैकी एखाद्याला सांगितलं की भाषण करायचं आहे, तर भाषण करताना आपले हातपाय कापतात किंवा एक तास आपल्याला काय बोलायचं आहे हे आपल्याला सुचत नाही. पण जो भाषण करत असतो, जो आवडीचं काम करत असतो त्यावेळी मला इथं कुठं हातपाय कापत नाहीत, मला कुठं माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली नाही. माझ्यापेक्षा मोठी, माझ्यापेक्षा हुशार लोक पुढे बसलेले आहेत त्याचीही मला चिंता राहत नाही, कारण की हे काम मुळात माझ्या आवडीचं आहे आणि हे काम करत असताना मला आनंदच मिळत असतो. त्यामुळे इथं मला संघर्ष करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि ज्यामुळे आवडीचं काम, आनंदानं काम करत असतो त्यावेळी ते काम नक्कीच चांगल्या दर्जाचं होत असतं. तर आवडीचं काम करा किंवा जे काम आवडतं करता तेच आवडीनं करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि शेवटचं मला या सांगायचं आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या व्याख्यानाच्या निमित्तानं आणि तुमच्याशी संवाद साधताना मला शेवटची गोष्ट आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही छंद आणि आवड जोपासा, शारीरिक संपदा जोपासा,
जपा आणि जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यायला शिका. कारण की आपला जन्म कशासाठी झालेला आहे? प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, वेगवेगळे किडे मुंगे जीव जंतू आहेत. त्यांच्या जन्मापेक्षा मनुष्य जन्म हा काहीतरी वेगळा आहे आणि मनुष्य जन्म देण्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असू शकतो. तो उद्देश काय आहे? या जन्माचा उद्देश काहीतरी आहे, हे काहीतरी तुम्ही जाणून घ्या आणि मग त्याच्या दृष्टीनं वाटचाल करायला शिका. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, छंद आणि आवड जोपासा. छंद आणि आवड का जोपासायचे? पु ल देशपांडेने सांगितलेलं आहे की एखाद्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, एखाद्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पोटा पाण्यासाठी एखादा उद्योग किंवा नोकरी जरूर करा. पण हे करत असताना साहित्य, शिल्प, कला, क्रीडा, खेळ यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जोडा. कारण की एखाद्या विषयाचं घेतलेलं शिक्षण, पोटा पाण्यासाठी केलेली नोकरी किंवा धंदा हे तुम्हाला जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे. पण तुम्ही जी कलेशी मैत्री जोडलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जीवन जगताना जीवनाचा उद्देश काय आहे आणि जीवन कसं आनंदानं जगायचं आहे हे तुम्हाला शिकवून जातं. त्यासाठी आपल्या मुलांना जीवनामध्ये एक छंद किंवा आवड जोपासायला सांगा. आणि तुम्ही सुद्धा मोठे मनाने तरुण असणाऱ्यांना सुद्धा मला सांगायचं आहे, आतापर्यंतच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखादा जरी छंद जोपासला नसाल तर आता सुद्धा छंद जोपासायला काही हरकत नाही. मी स्पर्धा परीक्षांच्या मुलाखती घ्यायला जातो त्यावेळी स्पर्धा परीक्षेमधला एक प्रश्न ठरलेला असतो मुलाखतीमधला की तुमचे छंद काय आहे, तुमची आवड काय आहे. त्यावेळी 50 ते 70% मुलांकडे त्यांचा छंद आणि आवडच नसते. परीक्षेच्या निमित्तानं काहीतरी छंद सांगायचे म्हणून काहीतरी लोकांनी तयार केलेले असतात आणि मग त्या मुलाखतीच्या व्याख्यानामध्ये मला त्यांना सांगावं लागतं की मुलींनी जेवण तयार करणे किंवा स्वयंपाक करणं आवडतं असं काहीतरी छंद सांगा. आणि मुलांना वेगवेगळ्या भेटी देणं किंवा शेतीचं काम करणं असं काहीतरी छंद तयार करून तुम्ही सांगा असं सांगायला लागतं. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. कारण की छंद आणि आवड हे आपले जीवनाचे भाग आहेत आणि त्याच्यामुळेच आपण मोठ्या पदावरती चांगल्या ठिकाणी जाऊ शकतो. मग अशी मी राजवर्धन सिंग राठोडांचं उदाहरण दिलं. राजवर्धन सिंग राठोड मिलिटरीमध्ये शिपाई म्हणून भरती झालेले होते, पण त्यांचा नेमबाजीचा शूटिंगचा छंद त्यांनी जोपासलेला होता म्हणून शिपाई म्हणून भरती झालेले असताना सुद्धा ते कर्नल पदावरती गेले आणि कर्नल पदाचा परत लाभ घेऊन ते क्रीडा राज्यमंत्री झाले. अशा प्रकारचा जर छंद जोपासला तर तो जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी करण्यासाठी किंवा उत्तरोत्तर चांगली प्रगती करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तो उपयुक्त आहे. आज हा व्याख्यानाचा विषय घ्या. आज PSI कितीतरी लोक काम करतात, पण माझ्याकडे हा व्याख्यान देण्याचा काहीतरी गुण होता, माझा काहीतरी छंद होता. माझ्या आई वडिलांनी मला हे भाषण करण्यासाठी शिकवलं होतं आणि मी सुद्धा असंख्य भाषणं वाचली, असंख्य पुस्तकं वाचली आणि म्हणून तुमच्याशी संवाद करण्याचं मला भाग्य लाभलं. या कमी वयामध्ये असं आपल्याला मोठं भाग्य लाभून घ्यायचं असेल किंवा कमीत कमी जास्तीत जास्त लोकांकडे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये पोहोचायचं असेल तर हे छंद जोपासणं गरजेचं आहे. सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघितलं असेल. 9वी नापास झालेला सचिन तेंडुलकर, पण त्याला क्रिकेट खेळायचा छंद होता. क्रिकेट खेळण्याच्या क्षेत्रामध्ये त्यानं छंद जोपासला आणि पुढे जाऊन सचिन तेंडुलकर भारताचा देव झाला. क्रीडा क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार देता येत नसताना सुद्धा शिक्षण घ्या, चांगले मार्क्स मिळवा. पण कदाचित तुम्हाला कमी मार्क्स पडत असतील किंवा चांगले मार्क्स पडत असतील सुद्धा तुम्ही जीवनामध्ये छंद आणि आवड जोपासायला अजिबात विसरू नका. आता शेवटच्या मुद्द्याकडे मी येणार आहे. या एकाच मुद्द्यामधला एक दुसरा भाग होता. मी सांगितलं होतं की जीवन आनंदाने जगायला शिका आणि आपल्या या जीवनाचा उद्देश काय आहे आणि कशासाठी आपण जन्माला लावलेला आहे हेच आपण विसरत चाललेला आहे. कारण की मेल्यानंतर माणूस चांगलं काम केलं असेल तर स्वर्गामध्ये जातो किंवा पुण्य केलं असेल तर स्वर्गामध्ये जातो आणि पाप केलं असेल किंवा वाईट कृत्य केलं असेल तर नरकामध्ये जातो असं मी ऐकलेलं आहे. तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल. खरं काय खोटं काय हे मला माहित नाही किंवा सत्य घटनेवरती हे आधारित नाही. असाच एक माणूस मरण पावतो आणि मरण पावल्यानंतर यमदेव म्हणतो की तुला मी संधी देतो की तू स्वतः ठरवायचं आहे स्वर्गामध्ये जायचं किंवा नरकामध्ये जायचं, ही निवड करण्याची संधी मी तुला देतो. पण तो माणूसही तेवढाच बिलंदर असतो. तो म्हणतो की स्वर्गामध्ये जाण्यापूर्वी किंवा नरकामध्ये जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा बघणार आहे स्वर्ग कसा आहे आणि नरक कसा आहे आणि मग मी त्या स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जायचं हे ठरवणार आहे. पण तो यमदेवही तेवढाच हुशार असतो. तो म्हणतो की स्वर्ग काय आहे, नरक काय आहे हे तुला फक्त बाहेरून बघता येईल, आतमध्ये तुला जाता येणार नाही. किंवा स्वर्ग आणि नरक हे मोठे आहेत, तसे स्वर्ग आणि नरकाचं प्रतिरूप असणारा एक हॉल आहे.
त्या हॉलमधून तुला फक्त ते प्रतिरूप बघता येईल. हा म्हणतो पहिल्यांदा मला स्वर्गाकडे जायचं आहे, कारण की पृथ्वीवरती आपण सगळ्यांनाच माहिती आहे की स्वर्ग चांगला असतो, स्वर्गामध्ये गेलं तर आपल्याला चांगलं असतं, म्हणून हा व्यक्ती पहिल्यांदा स्वर्गाकडे जातो. हा जसा हॉल आहे, हे जसं इथं मैदान आहे तसाच एक भला मोठा हॉल असतो आणि हॉलमध्ये एक मोठा दरवाजा असतो. त्या दरवाजामधून तो म्हणतो की आता तू बघ इथं आज स्वर्गामध्ये काय आहे. तो व्यक्ती वाकून बघतो त्या दरवाजामधून, दरवाजामध्ये आत बघतो तर त्या स्वर्गामध्ये देव आणि देवता असतात. काही देव पाणी भरत असतात, काही देव शेतामध्ये काम करत असतात, काही देवता वगैरे असतात ते स्वयंपाक वगैरे करत असतात, काही देवता जेवायला बसलेले असतात, त्यांच्यामध्ये ताटामध्ये भाजी भाकरी पोळी अशा आपल्या जेवणामध्ये जसे पदार्थ असतात तशा स्वरूपाचं जेवण असतं. हा ज्यावेळी बघतो त्यावेळी म्हणतो की हे काय, स्वर्गामध्ये तर चांगलं आहे असं सांगितलेलं होतं, इथं तर काहीच नाही. इथं तर पृथ्वीवरती ज्याप्रमाणे मी जीवन जगत होतो त्याचप्रमाणे देव देवता जीवन जगतायत. चला आपण नरकाकडे काय आहे बघूया. नरकाकडे जातो. नरकाचाही स्वर्गाप्रमाणेच असा भला मोठा हॉल असतो आणि त्याला एक मोठा दरवाजा असतो. त्या दरवाजामधून तो वाकून बघतो, त्यावेळी ती चित्र निर्माण झालेलं असतं, पुढं असतं. ते बघून त्याला आश्चर्याचा धक्का होतो. काही राक्षस असतात ते गादीवरती ऐशारामामध्ये असे लोळत पडलेले असतात, काही राक्षस असतात तिथे नर्तिका वगैरे डान्स करत असतात, काही राक्षस जेवायला बसले असतात, त्यांच्या जेवणामध्ये चिकन मटन मासे वगैरे अशा प्रकारचं जेवण असतात. काही ठिकाणी मदिरा मद्य दारू यांचा चांगला आस्वाद घेत असतात. हा सगळं बघतो, तिथलं वातावरण बघतो, एकदम खुश होतो. म्हणतो स्वर्गामध्ये तर काही चांगलं नाही, नरकामध्ये सगळं चांगलं आहे, आपलं ठरलेलं आहे, नरकामध्ये आपल्याला जायचं आहे. त्यावेळी यमदेव म्हणतो दोन्ही बघितलेलं आहे, जरा विचार कर आणि विचार करून मग प्रवेश कर. एक वेळ आत गेल्यानंतर तुला बाहेर येता येणार नाही. तो म्हणतो मी बघितलेला आहे, माझ्या डोळ्याने बघितलेला आहे, पृथ्वीवरती काही चांगलं नाही, पृथ्वीवरचं जसं आहे तसंच स्वर्गामध्ये आहे, नरकामध्ये चांगलं आहे, माझं फिक्स आहे, मला नरकामध्ये जायचं आहे, मला नरकामध्ये पाठवा. यमदेव त्या व्यक्तीला नरकामध्ये पाठवतो. त्या हॉलमधून तो प्रवेश करतो, सर्व राक्षसांकडे बघत जातो, त्यांची जी एन्जॉय चाललेली असते, मजा चाललेली असते ती बघत जातो. 3-4 राक्षस येतात, त्याला पाठीमागे घेतात आणि हॉलच्या आतमध्ये एक छोटी खोली असते, अंधारी खोली असते, संपूर्ण अंधार असतो, तिथं त्याला घेतलं जातं आणि त्या अंधारामध्ये घेतल्या घेतल्या त्याच्या पायाला दोर बांधून उलट टांगलं जातं. खाली मिरच्याची धुरी करून जाळ करून पेटवल्या जातात आणि 2 राक्षस मोठे हातामध्ये चाबूक घेतात आणि चापकाने त्याला फोडायला चालू करतात आणि इतर राक्षस मोठमोठ्याने हसत असतात. त्यावेळी त्याला चापकाने फटके देऊन फोडून चांगला हे केल्यानंतर खाली उतरवतात. त्यावेळी म्हणतो हे काय, बाहेर तर तुम्ही एकदम चांगलं दाखवलं होतं, नर्तिका डान्स करत होत्या, मटण अंडी दारू सगळं भारी चाललेलं होतं, राक्षस ऐशारामामध्ये जीवन जगत होते आणि ते बघून तर मी इथं आलो आणि आतमध्ये तुम्ही घेऊन मला हे मारलं, एकदम फोडलं, हे काय आहे. त्यावेळी परत राक्षस मोठमोठ्याने हसायला लागतात आणि त्यातला एक राक्षस म्हणतो ही तर आमची ऍडव्हर्टाईज होती. जीवनामध्ये सुद्धा आपलं असंच झालेलं आहे. जीवन कशासाठी झालेलं आहे, जन्म कशासाठी झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर जीवनामध्ये आपण काय करायचं आहे हेच आपण विसरून गेलेलं आहे. जन्म झाल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे बालपण, बालपण झाल्यानंतर तारुण्य, तारुण्य झाल्यानंतर प्रौढत्व, प्रौढत्व झाल्यानंतर वार्धक्य आणि जन्मानंतर शिक्षण, शिक्षण घेतल्यानंतर चांगले मार्क्स मिळवल्यानंतर चांगली नोकरी, चांगला पगार, लग्न, सत्ता, संपत्ती आणि परत मृत्यू. हे म्हणजे जीवन, हे म्हणजे स्वप्न, हे म्हणजे यश. अशा चुकीच्या पद्धतीने आपण एकमेकांना बिंबवत चाललेला आहे आणि येणारा नवीन प्रत्येक जन्म घेणारा व्यक्ती याला सुद्धा या धकाधकीच्या जीवनामध्ये, या धावपळीच्या जीवनामध्ये, अशा या स्पर्धेमध्ये, संकटामध्ये आपण ढकलतोय. आणि खऱ्या अर्थाने यश काय आहे, खऱ्या अर्थानं यश कशाला म्हणायचं, खऱ्या अर्थानं आनंदानं जीवन कशानं जगायचं हे आपण त्याला सांगायचंच विसरून गेलेलं आहे. एक जाता जाता 3 मित्रांची गोष्ट सांगतो, इतर तुम्हाला काही समजलं नाही तर ती 3 मित्रांची गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी या व्याख्यानाचा सार्थक झाला असं म्हणायला काही हरकत नाही. 3 मित्र असतात, एकाच वर्गामध्ये शिकत असतात. पहिला असतो अभ्यासामध्ये एकदम हुशार, 10वीला बोर्डामध्ये येतो, 12वीला बोर्डामध्ये येतो, 12वी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जातो, इंजिनिअरिंगला सुद्धा फर्स्ट क्लास पास होतो, फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळवून इंजिनिअरिंग पूर्ण करतो आणि इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर भारताच्या रेल्वे खात्यामध्ये प्रवेश करतो आणि रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून कामाला लागतो. दुसरा असतो त्याच्यापेक्षा थोडा अभ्यासामध्ये मध्यम, तो 10वी पास होतो,
जातो, पण 12वी सायन्स घेतल्यानंतर त्याला कमी मार्क्स मिळतात. कमी मार्क्स मिळाल्यानंतर पुढे कॉमर्सला जातो, पण कॉमर्सला पुढे त्याला चांगले मार्क्स पडतात. कॉमर्स केल्यानंतर पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीची परीक्षा देतो आणि यूपीएससीची परीक्षा देऊन पहिला जो अभ्यासामध्ये एकदम हुशार असतो, 10वीला बोर्डामध्ये 12वीला बोर्डामध्ये इंजिनिअरिंगला गोल्ड मेडल मिळवलेला तो रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर होतो. पण हा दुसरा त्याच्यापेक्षा थोडा अभ्यासामध्ये हुशार नसलेला, त्याच्यापेक्षा थोडा कमी मार्क्स मिळवणारा त्याचा बाप होतो, रेल्वेमध्ये रेल्वे सेक्रेटरी होतो. तिसरा असतो या दोघांपेक्षा हुशार नसलेला 35 जिंदाबाद असा असणारा, कसा तरी रडत कडत पास होणारा, 10वी कसा तरी पास होतो, 12वी कसा तरी पास होतो, BA ला जातो. 3 वर्षाचं BA पूर्ण करण्यासाठी याला 5 वर्षे लागतात. 35% मार्क्स मिळून कसा तरी पास होतो, पण 5 वर्षाचं BA पूर्ण करत असताना मित्रपरिवारामध्ये फिरणं, जनसंपर्क वाढवणं, कॉलेजचं स्नेहसंमेलन, गॅदरिंग अशा स्वरूपाचे कार्यक्रम त्याला चांगल्या प्रकारे जमत असतात आणि कॉलेजच्या निवडणुका हा त्याचा आवडता विषय असतो. कुणाला निवडणुकीला उभा करायचं, कुणाला निवडणुकीला पाडायचं, कुणाला उभा करून पाडायचं हे त्याला चांगल्या प्रकारे जमत असतं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश करतो. राजकीय पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पुढं आमदार होतो, खासदार होतो, एक दिवस रेल्वे मंत्री होतो. पहिला असतो अभ्यासामध्ये एकदम हुशार, गोल्ड मेडलिस्ट, तो रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून कामाला लागतो. दुसरा त्याच्यापेक्षा कमी हुशार असणारा तो त्याचा बाप होतो, रेल्वे सेक्रेटरी होतो. आणि तिसरा या दोघांपेक्षा ड असणारा 35 जिंदाबाद या दोघांचाही बाप होतो, रेल्वे मंत्री होतो. ही फक्त सांगायची काल्पनिक गोष्ट नाही, तर सत्य परिस्थितीवरती आधारित असणारी ही गोष्ट आहे. रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून जे काम करणारे आहेत आणि मगाशी मी ज्यांचं मेट्रो मॅन म्हणून नाव घेतलं आणि कोकण रेल्वे सारखा प्रकल्प एकही पैशाचा भ्रष्टाचार न करता ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेमध्ये पूर्ण करण्याचं काम ज्याने करून दाखवलं आणि मेट्रो मॅन म्हणून जे आपल्याला सर्वांना परिचित आहेत असे ई श्रीधरन. दुसरे प्रशासकीय अधिकारी असणारे आणि रेल्वे सेक्रेटरी म्हणून काम करणारे, भारतीय प्रशासकीय सेवा किंवा यूपीएससीची परीक्षा देऊन पास होणारे आणि निवडणूक आचारसंहिता हे काय असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती करून देणारे आणि निवडणूक आयोग काय असतो, त्याची ताकद काय असते, त्याचे अधिकार काय असते हे दाखवून देणारे आणि भल्या भल्या पुढाऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरवणारी निवडणूक आचारसंहिता तयार करणारे TN शेषन. आणि तिसरे आहेत रेल्वे मंत्री म्हणून जे ई अच्युतानंद, काँग्रेसचे नेते होते, केरळचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, केंद्रामध्ये वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत, केंद्रामध्ये रेल्वे मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे असे ई अच्युतानंद हे तिघही केरळचे 10वी पर्यंत एका वर्गामध्ये शिकलेले, तिघांची क्षमता वेगवेगळी होती, तिघांची बुद्धिमत्ता वेगवेगळी होती, तिघांची कौशल्य वेगवेगळी होती, तिघांचे दौर्बल्य सुद्धा वेगवेगळी होती, पण प्रत्येकाने आपली क्षमता, आपली कौशल्य, आपलं नियोजन योग्य प्रकारे केलेलं होतं. म्हणून ई श्रीधरन सुद्धा तेवढ्याच ताकदीचे निर्माण झाले, TN शेषन सुद्धा तेवढ्याच ताकदीचे निर्माण झाले आणि ई अच्युतानंद सुद्धा तेवढ्याच ताकदीचे निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं यशाची गुरुकिल्ली मला जी सांगायची आहे तीच आहे, तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये जे काही चांगले गुण आहेत ते ओळखा, त्याच्यानुसार तुमची मोठी स्वप्न तयार करा, त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा, नियोजनाला परिश्रमाची जोड द्या, परिश्रमानंतर अपयश संकट आली तर त्याच्यावरती मात करायला शिका आणि पदापेक्षा आपल्या कामाला महत्व द्या आणि सर्वोत्तम करण्याचा ध्यास करा आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा समाजहित, लोकहित आणि देशहिताला प्राधान्य द्या आणि काहीच नाही झाला तर जीवनाचा आनंद घेऊन हे जीवन जगायला शिका. कुठल्या पदावरती काम करता, कशा प्रकारे काम करता हे जास्त महत्वाचं नाही, जीवन आनंदाने जगायला शिका. ज्यांच्याकडे क्षमता कमी असताना सुद्धा ते जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेत असताना तुम्ही टीव्हीवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेला आहे, तुम्हाला तर 2 हात पाय डोळे सगळे देवानं चांगल्या प्रकारे दिलेला आहे, तरी सुद्धा आपल्याकडं 15 वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो, 18 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो, कितीतरी लोक असे मरतायत. आज आपल्याला ताणतणाव वेगवेगळ्या आहे ना ग्रासलेला आहे, आपण नाराज आहे, आपल्याला काम आवडत नाही, आपल्याला घरात आनंद मिळत नाही, कामाच्या ठिकाणी आनंद मिळत नाही, सगळीकडे आपली दुरावस्था आहे, त्याला स्वतः आपण कारणीभूत आहे, कुठली परिस्थिती नाही. या व्याख्यानाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, जीवनाचा आनंद घ्यायला शिका आणि देशप्रेम, लोकहित हे कमी व्हायला लागलेलं आहे. या व्याख्यानाच्या निमित्तानं मला सांगायचं आहे, देशासाठी, समाजासाठी, लोकहितासाठी काहीतरी काम करायला शिका. या साईराज व्याख्यानमालेच्या निमित्तानं साईराज प्रतिष्ठान आणि धर्मवीर चॅरिटेबल प्रश्न हा एक चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि संयोजक आहेत आणि तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम तुमच्यापेक्षा छोटा असताना सुद्धा इथं ऐकला, त्या
त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.